तर ते आम्ही वारंवार बोलूनही ते लोक आम्ही जे मागणी करत आहोत की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ना, ते शिक्षणाधिकाऱ्याला सुद्धा ते तेलाची टोपली दाखवत आहेत. आम्ही तर सामान्य माणसं आहोत. आणि मग आता त्याच दिवशी संविधान दिवस होता, शासनाचा निर्देश होता प्रत्येक शाळेला, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला, प्रत्येक कॉलेजला की त्या दिवशी प्रत्येक शाळेने स्थानिक स्वराज्य संस्थेची जेवढी पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालय आहे त्या ठिकाणी संविधानाबद्दल कार्यक्रम घ्यावा, माहिती पटवून द्यावी. तर त्यांनी तसं ते नाही केलं आणि बस सरळ सण म्हणजे काढून टाकलं. तुमच्यासोबत अजून कसे किती लोक आहेत ज्यांच्या मुलीचे ॲक्सिडेंट झालेला आहे? आम्ही विचारणा केली, अजूनपर्यंत आमच्यापर्यंत काही कोणाला भेटू सुद्धा नाही. मी शाळेत गेलो, दोनदा गेलो, पण मला कसं कुठल्या विद्यार्थ्यासोबत किंवा कुठल्या पालकासोबत आम्ही खूप प्रयत्न करत आहोत, पण कुठले विद्यार्थी कोणाला मूत्रपिंडाचं ऑपरेशन झालं म्हणून कळलं, कोणाच्या हाताचं ऑपरेशन झालेलं, कोणाच्या डोक्याला लागलेलं, पाय तुटला. आम्ही यांचा विचारणा करत आहोत, पण आम्हाला डिटेलमध्ये कसं की कुठले कोण विद्यार्थी आहेत, कोणाच्या पालकाला सुद्धा भेटायचं किंवा कोणत्या विद्यार्थ्याला भेटायचं आणि जाऊन भेटू म्हटलं, त्यांना विचारू सविस्तर कसं झालं, काय झालं. ते कसं पूर्ण व्यवस्थित पद्धतीत नव्हते. ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाला त्यांना माहीत होतं की कसं काय घडलं म्हणून. कोणीही आम्हाला मॅसेज आला नाही अजूनपर्यंत की या विद्यार्थ्यांचं असं झालेलं म्हणून. फक्त त्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला कळते आहे की एवढे विद्यार्थी जखमी झाले. त्या शाळेच्या HM जे आहेत मुख्याध्यापिका त्यांनी सांगितलं की एका मुलाचा हाताचं की काय पायाचं ॲक्सिडेंट ऑपरेशन आहे म्हणाल्या आणि एकाचं मूत्रपिंडाचं काय ऑपरेशन कुठे काय लागलं. आम्ही त्यांना इसके लिए समोर तुमची काय भूमिका आहे? समोर मला मध्यंतरी शाळेतून एका शिक्षकाचा फोन आला की साहेब म्हणे तुम्ही पेपरमध्ये जे माहिती देत आहात ना, तर तुम्ही हे पेपरमध्ये माहिती द्या नको. तर मी म्हटलं का नको द्या, माझी मुलगी गेली, मी माझी व्यथा मांडणारच. आज माझ्यापाशी कुठला पेपरवाला येते किंवा कुठला मीडियावाला येते तर मी माझी मुलगी गेली तर मी त्यांना सांगणारच. तर हो सांगता म्हणे तुम्ही, पण यामागे आमच्या शाळेची बदनामी होत आहे. आपको जो यदि ये देखना है कि और कितने विद्यार्थी थे जिनके नाम नहीं मिल रहे, पता नहीं मिल रहा है, तो आप किसी पेपर के अखबार के ऑफिस में जाइए, वहाँ के रिपोर्टर से बात कीजिए, आपको सारी जानकारी मिल जाएगी। लोकमत में चले जाओ आप, पोलीस स्टेशन आपको या फिर पुलिस स्टेशन में मिल जाएगी सारी जानकारी। आमची मानसिकता नव्हती थोडं आजपर्यंत बाहेर निघायची. थोडं आता परवाच्या दिवशी दत्त जयंतीचा कार्यक्रम होता. माझे मोठे वडील हिरालालजी काकडे यांचे इथे ते जयंती जी आहे पौर्णिमेनिमित्त वर्षा